स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरती 2024 मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा संदर्भात आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट, नवीन जाहिराती आणि पोलीस भरतीचे अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला। लेखी परीक्षा आणि ग्राउंडची माहिती पाहण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती स्पर्धा परीक्षा संदर्भात रोजच्या रोज तुम्हाला मिळत असते। 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसह इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलची मदत होणार आहे। लेटेस्ट घटना, लेटेस्ट पुरस्कार आत्तापर्यंतच्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहेत आणि सामान्य ज्ञान या विषयाची तयारी करण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल। टेलिग्रामवर खूप महत्त्वाची माहिती आहे येणाऱ्या लेखी परीक्षेसंदर्भात। तुम्ही जॉईन केलं नसेल टेलिग्राम तर जॉईन करा। टेलिग्रामची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। तसेच पहा, पोलीस भरतीच्या ग्राउंड संदर्भात देखील डिटेलमध्ये माहिती, कोणत्या इव्हेंटसाठी किती मार्क असणार आहेत, तसेच तुमचा गोळा जो आहे तो किती मीटर गेल्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत। तसंच ग्राउंडमध्ये तुम्हाला रनिंगसाठी देखील डिटेलमध्ये मार्काचं जे विवरण आहे ते देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अवेलेबल असणार आहे। या ठिकाणी पाहू शकता, जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे। 1600 मीटर, तसेच 800 मीटर, 100 मीटर महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेक या सर्व इव्हेंटची जी माहिती आहे ती सविस्तर दिलेली आहे। ग्राउंड संदर्भात पहा, ग्राउंडमध्ये आता कधीपासून ग्राउंड सुरू होत आहे तर SRPFचं जे ग्राउंड असणार आहे ते 6 किंवा 7 जूनला सुरू होईल। या ठिकाणी पाहू शकता, जिल्हा पोलीसचं ग्राउंड जे आहे ते 10 जूनपासून सुरू होतील। सर्वच नाही पण काही ठिकाणी सुरुवात होऊन जाईल, तयारीत राहा। आणि या संदर्भातले ऑफिशियल परिपत्रक देखील आलेले आहेत। पोलीस भरती ग्राउंड संदर्भातले सर्व जिल्ह्यांचे जे परिपत्रक आहेत, कोणत्या ठिकाणचं ग्राउंड कधी सुरू होत आहे या संदर्भातले परिपत्रक देखील तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहेत। आणि या परिपत्रकापैकी या ठिकाणी नाशिक ग्रामीणचं परिपत्रक तुम्ही पाहत आहात आणि नाशिक ग्रामीणची जी शारीरिक चाचणी आहे ती 10/6/2024 पासून सुरू होत आहे। 10 जूनपासून या ठिकाणी नाशिक ग्रामीणची शारीरिक चाचणी आहे ती होणार आहे। इथं पाहू शकता तुम्ही नाशिक ग्रामीणची तारीख आहे 10 जून। त्यानंतर हे लातूरचं परिपत्रक आहे। या ठिकाणी पहा, लातूरची जी शारीरिक चाचणी आहे त्या संदर्भात आलेलं हे परिपत्रक आहे। त्यानंतरचं जे परिपत्रक आहे पोलीस भरती मैदानी चाचणी संदर्भातलं, तर हे आहे जालना या जिल्ह्याचं। जालना या जिल्ह्याची मैदानी चाचणी कधीपासून सुरू होत आहे तर जालना या जिल्ह्याची मैदानी चाचणी इथं पाहू शकता 6/6/2024 पासून, म्हणजे 6 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया या ठिकाणी मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे। तर अशाच आत्तापर्यंत ज्या काही जिल्ह्यांच्या मैदानी चाचणीचे परिपत्रक आलेले आहेत ते तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल आहे। टेलिग्रामची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। मैदानी चाचणी आता काही दिवसांमध्ये सुरू होत आहे। मैदानीचा तुमचा सराव जो आहे तो व्यवस्थित असेल, घाबरून जाऊ नका। बरेच विद्यार्थी सराव रोज करतात परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस त्यांची वारी येते त्यावेळेस नवीन असल्यामुळे बरेच विद्यार्थी घाबरतात आणि मार्क कमी येतात। तर असं होऊ नये याचीही काळजी घ्या। इतक्या दिवस वाट पाहिलेली आहे, आता पोलीस भरतीची मैदानी चाचणी प्रत्यक्ष सुरू होत आहे। तुमच्या सरावाला त्या ठिकाणी पूर्ण रूप येणार आहे आणि तुम्हाला योग्य रीतीने तुमचं जो सराव असणार आहे त्या सरावाचं सातत्य तुम्हाला प्रॅक्टिसच्या माध्यमातून तिथं दाखवून द्यायचं आहे। तुम्हाला योग्य दिलेल्या वेळेनुसार दिलेल्या ठिकाणी ग्राउंडसाठी उपस्थित राहायचं आहे। ग्राउंड जवळपास सर्व ठिकाणचं सुरू होत आहे। आता लेखी परीक्षे संदर्भातली माहिती पाहूया। तर लेखी परीक्षा कधीपर्यंत होईल या संदर्भात देखील माहिती आलेली आहे। तर पोलीस भरती ग्राउंडची जी तारीख असणार आहे या ठिकाणी 6 जूनपासून मैदानी चाचणी सुरू होत आहे आणि लेखी परीक्षा कधी होणार आहे तर 30 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। 30 ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होणार आहे। ऑक्टोबर अखेर उमेदवारांचं जे प्रशिक्षण असणार आहे ते सुरू होणार आहे। तर संपूर्ण नियोजित प्रक्रिया वेळापत्रकानुसार होणार आहे आणि 30 ऑगस्ट पूर्वी विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर
पोलीस भरतीची मैदानी चाचणी घेण्याचं नियोजन गृह विभागाने केलेलं आहे आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे या ठिकाणी पहा मैदाने त्याचप्रमाणे प्रमाणीकरणाचे पत्र राज्य शासनाकडून पाठवण्यात आलेले आहे। राज्य राखीव पोलीस बल या घटकातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सन 2022-23 ही येत्या 6 जूनपासून प्रत्यक्षरित्या सुरू होणार आहे। मैदानी चाचणी 6 जूनपासून सुरू होत आहे आणि 30 ऑगस्टपूर्वी लेखी परीक्षा होणार आहे। तर खूप कमी कालावधी आहे लेखी परीक्षेसाठी। त्यासाठी योग्य पुस्तकाचं सिलेक्शन करून निवड करून योग्य रीतीने अभ्यास करा। यावर्षी भरतीमध्ये यश मिळवायचं असेल तर मैदानी चाचणी आणि लेखीमध्ये चांगले मार्क मिळवणं गरजेचं आहे। पोलीस भरती लेखी परीक्षा मैदानी चाचणी संदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। यूट्यूबला आणि टेलिग्रामला देखील जॉईन व्हा। दोन्ही ठिकाणी तुम्हाला महत्त्वाची माहिती परीक्षा संदर्भात मिळत असते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती। धन्यवाद।